मनोज जरांगेंच्या भेटीआधी हाय व्होल्टेज ड्रामा रंगलेला आहे। प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळालेली होती। संभाजीनगरमधील 2 जणांनी फोनवर त्यांना ही धमकी दिली। पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतलेले। लाड थांबलेल्या हॉटेलबाहेर बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती। तर मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीमध्ये जाणार होते। त्याआधी ते ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते त्या हॉटेलमध्ये दोघांनी जाऊन त्यांच्या हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केलेला होता। सोबतच त्यांना फोनवरून धमकी देण्यात आलेली होती। मला काल रात्री 2 ते 3 फोन आले, ज्या फोनमध्ये धमकी आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला। हॉटेलमध्ये येऊन आपल्यावर हल्ला करू अशी धमकी दिली गेली, परंतु संभाजीनगरचे पोलीस असतील, बीड जालन्याचे पोलीस असतील यांनी सतर्कपणे याच भागात कुठली तरी सिडको कॉलनी आहे, मला कल्पना नाही, त्या भागातून 2 आरोपींना अटक केली गेली। आरोपींची नावं देखील मला माहीत नाहीत, पण ज्या फोनवरती ज्यांनी कोणी सांगितलं त्यांनी उगले पाटील असं नाव सांगितलं होतं। त्याच्या आधी एक फोन आला, त्यांनी कोणीतरी शितोळे पाटील म्हणून नाव सांगितलं आणि त्यांनी अवाच्य भाषेत शिवीगाळ केली, मारण्याची धमकी दिली, गाडीवर हल्ला करण्याची धमकी दिली, हॉटेलमध्ये घुसण्याची धमकी दिली। पण आमचे पोलीस गृह खातं सतर्क आहे। काल 1 तासातच त्यांना अटक झाली अशी मला माहिती आहे, अजून मी माहिती घेतली नाही, परंतु जे आहे ते सत्य आहे। मला ते मॅटर समजू दे, कोण आहे, काय आहे, कशामुळे दिलंय। त्यांचं जर म्हणणं असेल कारवाई करू नये तर चांगलं आहे, उलट मोठे मन दाखवलं त्यांनी समाजाच्या लेकराविषयी। परंतु अशी पण माहिती आहे मला की त्यांनी पण अर्ज पण दिलेले, जणू तेच मीडियात त्या दिवशी बोलत होते की मला धमक्या दिल्यात आणि देवेंद्र भारती साहेबांना मी अर्ज दिलेत। म्हणजे एकीकडून असं पण माया पण समाजावरती दाखवतायत आणि एकीकडून गुन्हा पण दाखल करण्याची प्रक्रिया करतायत, असं पण एकूण दिसतंय। परंतु ते कोणी दिली, का दिली, माझं तर सरळ म्हणणं असतं, आपण शांततेचं आपलं आंदोलन आहे, प्रत्येक वेळेस मी शांततेतच सांगतो। आरक्षण देण्याचे काम उद्धव ठाकरे आणि पवार यांच्यासारख्या शंड पक्षाने केलं नाही। कोणत्यासारख्या शंड पक्षाने, मग हे कोण आहे? तुमच्यासारख्या आणि पवार साहेबांच्या पक्षाचा। नाही बघा, असं आहे की हे किती मग शंड आणि नपुसंक आहेत हे गेल्या 2 दिवसात या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दाखवलेलं आहे, ऑपरेशन सिंदूरपासून। तुम्हाला धमक्या काय येत आहेत? मुळात माझा विश्वासच नाही की सत्ताधारी पक्षांना अशा प्रकारे, त्या माणसाची सिक्युरिटी किती आहे बघा तुम्ही, स्वतःच्या 25 गाड्या, सरकारच्या 4 गाड्या, आणि तुम्ही काय असं महान राष्ट्रकार्य केलं महाराष्ट्रासाठी, देशासाठी, समाजासाठी, असं काय केलंय तुम्ही काय भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आहात का? कोण आहात तुम्ही आमच्या पक्षाला शंड म्हणताना स्वतःच्या लेंग्याची नाडी सोडून बघा तुम्ही कोण आहात।